शिवशंकर शंभो. मला होत असलेल्या भासाबद्दल, स्वप्नाबद्दल आपण सर्व जाणता. स्वामी, मला हे सगळं स्वप्नात दिसतंय, याचा काय अर्थ आहे? सगळं त्यावेळी उलगडत जाईल. आम्ही तुला करंडातलं कुंकू लावायला सांगितलं होता. तुझ्या फाळी सौभाग्याचं कुंकू लागेल. बाळा, या दोघांना खंडोबा मंदिराकडे घेऊन जा. जशी आपली आज्ञा स्वामी. तुमच्या एकमेकांच्या कथा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रावसाहेब. सावकार तुम्ही? हे रावसाहेब, अरे किती दिवस आठवण करून द्यायची तुला माझ्या पैशांची. आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय सगळं. सावकार, आता बघच मी काय करतो ते. सावकार थोडं थांबा, मला थोडा वेळ द्या. मुदत संपली रावसाहेब. आता या सगळ्यांवर माझा मालकी हक्क चालू झालाय. अरे वा, चांदीची मूर्ती. सावकार, हात सोडा रावसाहेब. याद राखा, माझ्या मध्ये आलात तर या सर्वांवर माझा मालकी हक्क आहे आता. नाही सावकार, फक्त 2 दिवस, फक्त 2 दिवस द्या मला. मी काहीतरी पैशांची व्यवस्था करतो. ठीक आहे, फक्त 2 दिवसांची मुदत देतोय. पण या 2 दिवसात जर का तुम्ही माझे पैसे परत दिले नाहीत तर गाठ माझ्याशी आहे, याद राखा. या घरातली एक एक वस्तू उचलून घेऊन जाईन. ही चांदीची मूर्ती सुद्धा घेऊन जाईन. चल रे. अहो, आता काय करायचं? आता तर हे लग्न लवकरात लवकर होणं अत्यावश्यक आहे. आपण स्वामींची परवानगी घेऊन लगेचच तयारीला लागूया. हो, पण आपले चिरंजीव कुठे आहेत? तो बाहेर गेलाय. तो परतला ना की आपण लगेच स्वामी स्थानावर जाऊ. हे लग्न आता एक नातं नाही, तर हे घर टिकवण्याचा एकमेव आधार आहे.